नमस्कार, मी भरत मुकुंद तामलकर. भारत भ्रमंती चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आता मी निघालो आहे मलेशिया फिरायला निघालो फॅमिलीबरोबर. आता इंटरनॅशनल शिवाजी एअरपोर्टला आलो आहे, इंटरनॅशनल एअरपोर्टला अंधेरीला. आणि आता चेक इनच्या लाईनमध्ये उभा आहे. मोठी लाईन आहे, भरपूरच मोठी लाईन आहे. हा एअरपोर्टचा परिसर आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट. गेट नंबर 5 ला उभा आहे आणि चेक इनची प्रोसेस चालू आहे. तर कुठेही इंटरनॅशनल प्लेनने जायचं असेल तर 4 ते 5 तास आधी पोचू असं आपण बघायला पाहिजे, कारण असं भरपूर टाईम जातो चेक इनला. इथेच बघा, आता आमचा एक 15-20 मिनटं झाली आम्ही लाईनमध्ये आहे आणि परत अजून 2 ठिकाणी होणार आहे चेक इन. तर ह्याच्यातच आपला वेळ जातो. तर तुम्ही कधी पण इंटरनॅशनल फ्लाय करणार असाल तर भरपूर वेळ घेऊन आधी या एअरपोर्टला. जास्त वेळेवर एकदम येऊ नका. एक माणसाला आरामात चेक करता येतो. चेक इन करून आलं आतमध्ये, पासपोर्ट वगैरे दाखवून. आता इथे कोलालंपूर 23-25 चेक इन करतोय. मलेशिया बोर्डिंग पास दे दिया, अभी लाइन में खड़ा रह रहे भाई. सब चेकिंग हो गया, पूरा बैग खाली करके चेक करके पैकेट विकेट सब निकाल के पूरा मोबाइल ट्रे में डाल के सब चेकिंग हो गया. इमिग्रेशन के लाइन में कितना लाइन है इमिग्रेशन का. लॉन्च मध्ये आलोय आणि आता मस्तपैकी मस्त लॉन्च आहे. काहीच नाही, फक्त ड्युटी फ्री. भाई यहाँ पे मोबाइल का कवर पूछा 3000 रुपया बता. 3000 रुपीज है जो कवर अपने को वैसे में 500-600 1000 मैक्सिमम उसमें मिलेगा, वो 3000 बता रहा है. तो एयरपोर्ट पे ड्यूटी फ्री के सिवा किधर कुछ मत लेना है. हमारा गेट नंबर है 73 और ये देखो 67 से 678. तो 73 यहाँ पे ही है. वहाँ पे चेक इन करेंगे और मस्त की प्लेन में बैठ के सो जाएंगे. सुबह मलेशिया में पहुँच जाएंगे. तो बने रहिए हमारे साथ मलेशिया का टूर देखने के लिए. चेक इन के लिए पहुँच गए 72-73. हमारा 73 में है चेक इन. वहाँ पे पहुँच गए, आराम करते हैं. 10:30 बजे चेक इन चालू होगा. मलेशिया एयरलाइंस का आया है भाई. हमारा फ्लाइट आ गया. अभी यहाँ पे सब उतरेंगे, फिर हम लोग चढ़ेंगे, ऐसा है. और यह है एयरपोर्ट इंटरनेशनल. Only keep your boarding pass in hand. सबका चेक हो गया. अभी बोर्डिंग हो रहा है प्लेन में. अभी प्लेन में जा रहा है.
33. Okay, thank you. ये है प्लेन भाई हमारा, बहुत बड़ा प्लेन है। बीच में 3 सीट, 4 सीट है, फिर 2 सीट है, फिर 4 सीट है। 4 2 4 ऐसा सीट है, 4 2 4। खाना आ गया, खाना डिनर कर रहे हैं अभी। अब निकल रहे हैं भाई। कुआलालंपुर में आ गए, यहाँ पे थोड़ा बारिश हो गया है। कुआलालंपुरचा पण एअरपोर्ट एकदम मस्त। भरपूर लांब ठेवलाय लगेज बेल्ट। लगेज बेल्ट साठी मला वाटतं 2 किलोमीटर चाललो आम्ही एअरपोर्ट में, एवढं लांब आहे। आमची कार आली, या कार मधनं निघालो। कार मध्ये बसलो, आता हॉटेलला निघाले आणि एअरपोर्ट बेल्ट मागचा पण लावायला लागेल। अब
आपका नाम सर? उस्मान। उस्मान भाई हमारे गाड़ी चला रहे हैं भाई। वो हिंदी आता है? जी बहुत अच्छा। आता पहिलं हॉटेलला जाणार आणि मस्तपैकी फ्रेश होऊन मग संध्याकाळी फिरायला बाहेर पडणार। इकडचे रोड बघा, क्वालालंपूरचे रोड। मलेशियाबद्दल थोडक्यात माहिती। मलेशिया दक्षिण पूर्व आशियातील एक सुंदर देश आहे। त्याची राजधानी क्वालालंपूर आहे। मलेशिया दोन मुख्य भागात विभागलेला आहे, पेनिन्सुलर मलेशिया आणि बोर्निया बेटावरचा मलेशिया। या देशाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात अनेक जातीय आणि सांस्कृतिक गट आहेत, ज्यात मलय, चिनी, भारतीय आणि स्थानिक आदिवासी लोकांचा समावेश आहे। मलेशिया एक उष्णकटिबंधीय देश आहे, जो प्रामुख्याने उष्णकटिबंधीय वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे। मलेशियातील पर्वत, नदी प्रणाली आणि सुंदर समुद्रकिनारे या देशाची नैसर्गिक संपत्ती दर्शवतात। मलेशिया एक औद्योगिक राष्ट्र आहे आणि त्याची अर्थव्यवस्था विविध क्षेत्रांमध्ये समृद्ध आहे, ज्यात इलेक्ट्रॉनिक्स, तेल आणि गॅस, पर्यटन आणि कृषी उद्योगांचा समावेश आहे। मलेशियाची अधिकृत भाषा मलय आहे। इंग्रजी, चीनी आणि तमिळ देखील येथे मोठ्या प्रमाणात वापरली जाते। मलेशिया विविध सांस्कृतिक पारंपरिकांच्या मिलापामुळे समृद्ध आहे। विविध जातीय गटांच्या सणांचा आणि उत्सवांचा येथे मनोमिलाप केला जातो। मलेशिया सुंदर समुद्रकिनारे, जंगल, पर्वत आणि ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे। येथील पेंगिंग बेट, लंकावी आणि गेंटिंग हायलँड्स यांसारखे लोकप्रिय पर्यटन स्थळांचा समावेश आहे। मलेशियन अन्न विविधतेसाठी प्रसिद्ध आहे, जिथे मलय, चिनी, भारतीय आणि इतर स्थानिक पदार्थांचा समावेश आहे। नासी लेमाक, चार कवे आणि रोटी जलाई यासारखे पारंपरिक पदार्थ खूप लोकप्रिय आहेत। मलेशिया आपल्या सौंदर्य, सांस्कृतिक वैविध्य आणि समृद्ध इतिहासामुळे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे। तर ही होती मलेशियाबद्दल थोडक्यात माहिती। हे हॉटेलमध्ये चेक इन केले आम्ही। ते हॉटेलची रूम आहे आमची, तो तुम्हाला दाखवतो या। रूम नंबर आहे 1203, 12th फ्लोअरला आहे आणि हे असं आहे। इकडे ड्रेसिंग टेबल आहे। आम्ही ते आता सगळं सामान बाहेर काढून घाण करून ठेवलंय, ते बघू नका। इथून असा व्ह्यू दिसतो बाहेरचा मस्तपैकी, सिटी व्ह्यू पूर्ण फुल। हे 2 बेड आहेत। इकडे टी कॉफी मेकर, वर वॉटर, ते कबर्ड आहे। ते कबर्ड आहे, कबर्ड मध्ये लॉकर आहे, हेअर ड्रायर, इस्त्री। ते आता आम्ही सामान अजून ठेवायचं आहे आमचं सर्व त्याच्यामध्ये, अजून ठेवलं नाही। आणि इकडे आतमध्ये वॉशरूम आहे, हे आहे वॉशरूम। आणि इकडे सगळं पेस्ट वगैरे सगळं ठेवलंय, शॅम्पू, पेस्ट, बेसिन, टॉयलेट आणि शॉवर। असं छोटंसं मस्त हॉटेल आहे, चांगली रूम आहे, प्रशस्त अशी रूम आहे। आता जरा बाहेरून फिरून घेऊया।
हे आहे आमचं हॉटेल वर्धन हिल नाव आहे ना, वर्धन